गोपीनाथ शिंदे. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. सिंहासारखी होती ज्यांची चाल, सिंहासारखी होती ज्यांची चाल, ज्यांचे नाव ऐकताच व्हायचे शत्रूंचे हाल, ज्यांचे नाव ऐकताच व्हायचे शत्रूंचे हाल. कीर्ती ज्यांची सागराहूनही विशाल, ज्यांच्यामुळे आपण आज आहोत खुशाल. निश्चयाचा महामेरू सकल जणांशी आधारू, लाखांचा पोशिंदा ज्यांनी यमसदरी धाडला अफजलासारखा दरिंदा. कीर्तिवंत ज्ञानवंत ज्यांच्या राज्यात सुख होते साधू संत, तृप्त व्हायचे गरजवंत कडे लुटवायचे नाशवंत. फितुरांचे मनातील खंत तेच म्हणजे माझे राज्य छत्रपती श्रीमंत, छत्रपती श्रीमंत हेच माझे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागळ बाळ म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कुठे शास्त्रांचा कस म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा गाठ म्हणजे शुभा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा. दुश्मनांच्या काळजातील पवित्राचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शुभा, किमयागार म्हणजे शुभा. तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटत होती, तलवार तर प्रत्येकांच्याच मनगटत होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची झाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा फक्त 3 अक्षरी शब्द नव्हे तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता, म्हणून सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केली, नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली, त्यांच्याच हातात शस्त्र दिले, त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे एवढं मी नक्कीच मोठं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेत असताना मला जे कळले मी ते तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला शिक्षित समजून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो, आल्या पैशी करतो आत्महत्या नाहीतर लावतो बाटली तोंडाला, आली शिवजयंती जाऊ की घालतो वाद, करतो भांडणी. यांच्या जन्मतारखेवरून म्हणजे काय आदर्श घेतो आपण राजांचा. आणि हेच बघा ना, आताचे राजकारणी हव्यासाने किती आपापले आहेत. कोणी जिवंतपणे स्वतःच्या नावाचे स्टेडियम बांधतो तर कोणी योजना आखतो. आणि हेच बघा ना, बसपा प्रमुख मायावतींनी जिवंतपणे स्वतःचे नावाचे पुतळे उभे केले आणि देशाचे पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदी स्टेडियम आखले. अरे पण माझ्या राज्यांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहीम आखल्या, पण कधी पंचांग पाहिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटे आली, पण कधीही त्यांनी आत्महत्येचा विचार केला नाही आणि व्यसनाच्या आहारी गेले नाही. म्हणून त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर युवक जनावरांसारखं वागत असेल तर ही खरंच खूप मोठी शोकांतिका करण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची पाळी आली आहे, कारण हैदराबाद कोपर्डीच्या घटना येथे घडू लागल्या आहेत. म्हणजेच अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत. यावर मला काही ओळी आठवतात. कौरव येथे माजल्यात पांडवांच्या हाती सत्ता नाही, कौरव येथे माजल्यात पांडवांच्या हाती सत्ता नाही. द्रौपदीचे रोज होते वस्त्रहरण आणि येथे श्रीकृष्णाचाच पत्ता नाही, आणि येथे श्रीकृष्णाचाच पत्ता नाही. पर श्री मातेसमान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्याचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजांच्या राज्यात होता. माझ्या राजांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते तर 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी होता सुखी महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच 400 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. मित्रांनो, पाकिस्तान सारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहे. त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणे कठीण नाही, त्यासाठी मनगटा ताकद रक्त देशभक्ती हवी. मग बघा, प्रत्येक घरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता, जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता. लाख मोलाचा राजा माझा बादशाहशी याच मातीत लढला होता, लाख मोलाचा राजा माझा बादशाहशी याच मातीत लढला होता. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढंच म्हणू इच्छितो, मुख्य मनाने किती उदऊ शब्दांचे बुडबुडे, मुख्य मनाने किती उदऊ शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवळे गातील पुढची तोफांचे चौघडे,
तुझे पोवाडे गातील पुढची तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.